हे नालायक लोक ज्या पद्धतीने शिवाय देत आहेत त्यांनी भास्कर जाधवच्या विधानाचा अर्थ घ्यावा की आपण किती नालायकपणा करावा, आपण किती हरामखोरपणा करावा, आपण किती नीचपणा करावा, आपण कोणत्या भाषेमध्ये बोलावं, याला कुठेतरी लगाम घातली नाही। हे जे कोणी नालायक लोक जे गेलेत, ज्यांना ह्या पक्षाने अनेक गोष्टी दिल्या, मंत्रीपद संत्रीपद दिली, ते आज सकाळ संध्याकाळ उद्धव साहेबांना त्यांच्या पक्षाला शिवाय देतात। ते चांगलं आहे? कोणाची तुलना कोणाबरोबर करताय? जर ती क्लिप पत्रकारांना तुम्ही दिलीत नाही तर तुम्ही एका बापाच्या पुढचे नाही। मी घुसमटून जाणारा माणूस नाही, मी कुठल्याही पक्षात घुसमटणारा नाही। पहिली गोष्ट, मी पवार साहेबांना सोडल्याची चूक केली हे मी बोललो, मी नाकारणारा नाही। राजकीय माझी चूक झाली हे मी कबूल केलं। त्याच्यात माझ्या मनाचा मोठेपणा आणि प्रामाणिकपणा तुम्हाला दिसला पाहिजे। घुसमट कसली आणि माझी घुसमट काय होणार आणि मी काय घुसमटून स्वतःला घेणार? माझी कुणीही घुसमट केलेली नाही, मला कुणीही घुसमटत ठेवलेलं नाही। किंबहुना पक्षाला चारी बाजूने घेरलं जातंय, अशा वेळेला माझं तरी मला मन सांगतं की मी अधिक जोरदारपणे आक्रमण केलं पाहिजे। ती माझी क्षमता आहे। कुठलाही प्रसंग अंगावर ओढून घेत असताना मला भीती ना भय। त्यामुळे मी पवार साहेबांना सोडल्याचं राजकीय चूक केली हे बोललो म्हणजे माझी शिवसेनेमध्ये घुसमट होते असा त्याचा अर्थ काढण्याचं काही कारण नाही। राजकारणामध्ये इतका प्रामाणिकपणा आजही जिवंत आहे असं माझ्याकडे आदरानं बघितलं पाहिजे, असं माझा आग्रह आहे। खरं तर स्वतःकरता मी हा मोठेपणा घेणं योग्य नाही, परंतु पुन्हा त्या बातम्या दाखवल्या जातात म्हणून मी सांगतो की प्रामाणिकपणे मी बोललो म्हणून माझ्याकडे प्रामाणिक म्हणून बघितलं पाहिजे। हे जे कोणी नालायक लोक जे गेलेत, ज्यांना ह्या पक्षाने अनेक गोष्टी दिल्या, मंत्रीपद संत्रीपद दिली, ते आज सकाळ संध्याकाळ उद्धव साहेबांना आणि त्यांच्या पक्षाला शिवाय देतात। ते चांगलं आहे? ते चांगलं आहे का? पर्यायानं महाराष्ट्रामध्ये मी विचार पोहोचवलाय की हे नालायक लोक ज्या पद्धतीने शिवाय देत आहेत त्यांनी भास्कर जाधवच्या विधानाचा अर्थ घ्यावा की जो पक्ष मी सोडला त्या पक्षानं मला इतकं दिल्यानंतर मी सोडला, ही माझी चूक आहे। हे मी बोलून एक प्रकारचा मेसेज पाठवलाय की आपण किती नालायकपणा करावा, आपण किती हरामखोरपणा करावा, आपण किती नीचपणा करावा, आपण कोणत्या भाषेमध्ये बोलावं, याला कुठेतरी लगाम घातली जाईल। समाजामध्ये कोण नाही कोणतरी चार प्रश्न विचारेल, अरे तो भास्कर जाधव पक्ष सोडल्याबद्दल किती प्रामाणिकपणे बोलतोय बघा। हेच तत्व माझ्यावर अनेकांनी आरोप करतात, हेच तत्व शिवसेना सोडल्यानंतर मी पाळलेलं आहे। मी शिवसेनेबद्दल एक शब्द सुद्धा वाईट बोललेलो असेल तर मला कुणीही दाखवावं। काही नेत्यांनी असे चॅलेंज दिलं होतं की भास्कररावांची क्लिप आम्ही दाखव की बाळासाहेबांबद्दल भास्करराव इतकं घाणेरडे बोलले। तिथल्या तिथं मी सांगितलं होतं, चल दाखव क्लिप। जर ती क्लिप पत्रकारांना तुम्ही दिलीत नाही तर तुम्ही एका बापाच्या पोटचे नाहीत। आणि तुम्ही जर ती पत्रकार क्लिप दाखवली बाळासाहेबांबद्दल मी एक जरी अनुद्गार काढला, राजकारणातून निवृत्त होईल। आत्ता पण होईल। बाळासाहेबांबद्दल शिवसेनेबद्दल एक शब्द सुद्धा बाहेर काढलेला नाही, मी चुकीचा काढलेला नाही। हे काय नालायक लोक सांगतात मला। हा एक आदर्श डोळ्यासमोर मी ठेवलाय। हे आमचे सुद्धा काही लोक जे माझ्याबद्दल टीका टिप्पणी करतायत त्यांनी हे विचारात घेतलं पाहिजे की भास्कररावांनी महाराष्ट्राच्या समोर एक आदर्श ठेवलाय। महाराष्ट्र इतका आंधळा नाही, महाराष्ट्र इतका मुका नाही आणि महाराष्ट्र इतका भैरा सुद्धा नाही। आणि भास्कर जाधवनी याच्यापूर्वी सुद्धा कुठल्याही पदाकरता कुठल्याही गोष्टी करता अशा पद्धतीची नाटकबाजी कधी केलेली नाही, ड्रामाबाजी मी कधी केलेली नाही, मी करत नाही, मी करणार नाही। आठवा ते गेल्याच अधिवेशनमध्ये आताचं अधिवेशन झालं तिथं आपली घटना स्वीकारल्याला 75 वर्ष पूर्ण झाली। त्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेबद्दल 53 मिनिटाचं माझं सभागृहात भाषण झालं। त्याच्यामध्ये मी जाहीर सरकारला सांगितलंय, अरे तुम्हाला जर माझी अडचण वाटत असेल, तुम्हाला माझी भीती वाटत असेल, तुमच्या पापाचा घडा मी जर विरोधी पक्ष नेता झालो तर भरेन, आणि म्हणून तुम्हाला माझी भीती वाटत असेल तर लोकशाहीची सभ्यता म्हणून, लोकशाहीची इब्रत म्हणून, लोकशाहीची गरज म्हणून आणि महाराष्ट्राच्या राजकीय विचारांची सभ्यता आणि उंची वाढवायची असेल तर माझ्याऐवजी कोणी तुम्ही विरोधी पक्ष नेता करा। एका सेकंदात मी माझं पत्र मागे घेतो आणि तुम्ही म्हणाल त्याचं मी पत्र देतो। कोणाला विरोधी पक्ष नेत्याबद्दल नाराजी असण्याचं कारण आहे? मला कोणाची तुलना कोणाबरोबर करताय? अरे माझ्या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये 43 वर्षाच्या जीवनामध्ये जे मी स्ट्रगल केलंय, जो मी त्याग केलाय, मी जी तत्व पाळलेली आहे, मी जे निष्ठेनं काम केलेलं आहे, मी जो श्रद्धेनं वागतो त्याची तुलना भल्याभल्यानं माझ्याशी करता येणार नाही।
एखाद्या गोष्टीत एखादा आपला मोठेपणा सांगेन, 1000 गोष्टी सांगेन, कोणकोणत्या वेळी कोणकोणत्या गोष्टी मी स्ट्रगल केल्यात, कोणकोणत्या गोष्टी मी गिळल्यात, कोणकोणत्या वेळेला समजूतदारपणा घेतलाय. कोणाला सांगता विरोधी पक्ष नेत्याची लालसा? मला विरोधी पक्ष नेतेपद हे मला माझ्या स्वार्थाकरता नको होतं. हे भ्रष्टाचारी सरकार, हे बेकायदेशीर सरकार, हे घटनाबाह्य सरकार आणि हे नादार लोकांचं सरकार, ज्या उद्धव साहेबांना सकाळ संध्याकाळ स्थगिती सरकार म्हणत होते, देवेंद्र फडणवीसही या आपल्या 6 महिन्याच्या कारकिर्दीमध्ये किती कामांना स्थगिती दिली? कोण जाऊन विचारणार? भास्कर जाधव विचारू शकतो.